मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आलोय आज आपल्या शेतात। इथे मी तुम्हाला प्रत्यक्षी दाखवणार आहे भुईमुगाच्या शेंगा, मुगाच्या शेंगा उपटताना, काम करताना। तुम्ही फक्त व्हिडिओ नका बघू, तर मी काय बोलतोय याच्यावरती पण लक्ष द्या, कारण ही गोष्ट फक्त माझ्या शेताची नाही तर प्रत्येक शेतकऱ्याची ही अवस्था आहे। प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्यातली ही खरी कहाणी आहे। बघा मित्रांनो, बरेच चेला आम्ही मागं पण उपटले आहेत बिलातीचे, आता थोडंच बाकी आहेत। आतापर्यंत प्रत्येक बिलातीच्या यायला 40-50 शेंगा यायच्या, आता फक्त 10-20 शेंगा उरल्या आहेत। हे पाहून खरंच प्रत्येक शेतकऱ्याचं मन उदास होतं। शेतकरी शेवटी कितीही मेहनत करो, निसर्ग, कीड, उंदीर यामुळे खूप मोठे नुकसान होते। हे फक्त माझ्या शेतात नाही तर प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये ही अवस्था आहेत। आता तर खत, बियाणं, औषध आणि मजदुरी पण खूप महाग होत चालले आहेत, आणि आपल्या पहिले जो शेतामध्ये माल निघत होता त्यापेक्षाही कमी माल पण होत आहेत। बघा मित्रांनो, बिलाती शेंगाचा एल उपटलाय, काही झाडांना भरपूर शेंगा आहेत आणि काहींना काहीच नाही, तर मग शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येणारच ना। शेतामध्ये इतकी मेहनत करूनही आणि घाम गाळूनही जर हातामध्ये काही लागत नसेल तर शेतकरी माणूस हा खचणार आहेच ना। याच्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे आपला बाजार भाव। आपण शेतकरी इतका घाम गाळतो, मेहनत घेतो, पण व्यापारी जो पाहिजे तो आपल्याला भाव देतो का? खरं सांगा, आपल्या मालाला जसा पाहिजे तसा दाम आणि भाव मिळतो का? आपलाच माल तो व्यापारी 20 रुपयात घेतो आणि पुढे 60 रुपयात विकतो, म्हणजे आपलंच दुप्पट नुकसान आहेत ना। शेतकरी मित्रांनो, माझ्या मनात नेहमी एकच प्रश्न असतो, जेव्हा आपण औषध आणायला जातो मेडिकल वरती, तेव्हा त्या औषधांना, गोळ्यांना फिक्स भाव असतो, आणि ते औषध आपण कुठेही मेडिकल वरती घेतलो तर त्याला फिक्स भाव असतो। मग आपल्या पिकाला फिक्स भाव का नाही? माझं तर सरकारला एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या मालाला फिक्स भाव द्यायला हवा, तेव्हाच खरी मदत होईल। नाहीतर मग शेतकरी खरं जगाचा पोशिंदा आहे, पण त्याला योग्य न्याय मिळाला पाहिजे, ही माझी सरकारकडे विनंती आहे। शेतकऱ्यांना मालाला फिक्स भाव द्या। जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचं मत कमेंट मध्ये लिहा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे शेतकऱ्यांचा आवाज अजून पुढे पोहोचेल। पुढच्या व्हिडिओला भेटूया।